तर बारामतीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार रोहित पवारांनी अजित पवारांच्या कुटुंबियांबाबत मोठं वक्तव्य केलंय। अजित पवारांना न्याय देण्यासाठी सगळ्यांनी लढलं पाहिजे। दादांचे कुटुंबीय पुढे आल्यास त्यांनाही सगळी कागदपत्र देईन असं रोहित पवारांनी म्हटलंय। तसंच प्रफुल्ल पटेल अनुभवी आहेत, या प्रकरणी त्यांची मदत मिळाली तर आवडेल असं सुद्धा रोहित पवारांनी म्हटलेलं आहे। पुढचा लढा हा लोक लढतील, सगळे लढतील। जर त्यांच्या पक्षातून त्यांच्या परिवारातून जर मला कोणी आलं आणि म्हणलं की जे जे आहे ते आम्हाला दे, आम्ही लढायला तयार आहे। मी सगळे कागद त्यांना द्यायला तयार आहे। त्यांनी लढावं, पण लढलं पाहिजे एवढंच आमचं मत आहे। आणि दादांना न्याय मिळाला पाहिजे, त्यासाठी जो जो कुणी भूमिका घेतोय, अमोल मिटकरी त्यांच्या बाजूनी भूमिका घेत आहेत। त्यानंतर तिथं काल एक नायकवडे नावाचे आले होते, ते भूमिका घेत आहेत। ठोंबरेताई तिथं भूमिका घेत आहेत, बाबा पाटील तिथं भूमिका घेत आहेत, बाकी इतरही भूमिका घेत आहेत। तिथं जयली सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून तिथं व्यक्त झाला आहे की ब्लॅक बॉक्सच्या बाबतीत काहीतरी आम्हाला शंका वाटते आणि त्याच्याच बरोबर जे विमान आहे VSR चालवणारा कंपनी, त्याच्यावर आम्हाला शंका आहे, VSR कंपनी बंद झाली पाहिजे असं जय सुद्धा त्या ठिकाणी बोललाय आमचं प्रेझेंटेशन झाल्यानंतर। त्यामुळे ज्याला कोणाला पुढे घेऊन आणि काकींनी CBI इन्क्वायरी मागितलेली आहे, त्यामुळे आपापल्या लेवलला लढलं पाहिजे, पण न्याय मिळाला पाहिजे एवढी आमची भूमिका। प्रफुल्ल पटेल अतिशय अनुभवी व्यक्तिमत्व आहे। कशामध्ये? एव्हिएशन मध्ये। आम्ही ज्या पद्धतीने इथं लढतोय, डॉक्युमेंट आणतोय, त्यांचे जुने कॉन्टॅक्ट आहेत। त्यांनी आम्हाला जर मदत केली असती तर आम्हाला आवडलं असतं। 4-5 कागद आम्हाला दिली असती, नाही लढा तुम्ही चांगलं करता, पण त्यांच्याकडनं अजूनपर्यंत झालं नाही, उद्या कदाचित होईल।